नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील निंबाळकर. मी आज माहिती सांगणार आहे रेरा कायद्याविषयी. फ्लॅट किंवा घर विकत घेताना घ्यावयाच्या कायदेविषयी. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया, सरकारने रेरा कायदा का आणला. रेरा कायदा येण्याआधी फ्लॅट विकत घेणाऱ्यांची जी फसवणूक व्हायची तिला रेरा कायद्यामुळे अटकाव होणार आहे. तर हा अटकाव होणार कसा? तो असा की बिल्डरच्या प्रोजेक्टची गरजेची सर्व माहिती रेराच्या वेबसाईटवर दिसणार आहे. प्रथम आपण पाहूया बिल्डर आणि फ्लॅट विकत घेणाऱ्या यांच्यातील ॲग्रीमेंट रद्द कसे होते. मी जे इथे बोलत आहे त्या संबंधीचा इंग्लिश कंटेंट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. बिल्डर आणि फ्लॅट विकत घेणारा यांच्यातील ॲग्रीमेंटनुसार देय असलेली कोणतीही रक्कम फ्लॅट विकत घेणाऱ्याने बिल्डरला दिली नाही तर आणि असा डिफॉल्ट 3 वेळा झाला तर बिल्डर ॲग्रीमेंट रद्द करू शकतो, टर्मिनेट करू शकतो. पण अशा पद्धतीने ॲग्रीमेंट रद्द करण्याआधी किंवा टर्मिनेट करण्याआधी बिल्डरने 15 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. अशा नोटीसमध्ये फ्लॅट विकत घेणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावयाची आहे त्या सर्व बाबींचा उल्लेख असतो. अशा डिफॉल्ट केलेल्या देयकामध्ये मेंटेनन्स चार्जेससुद्धा अंतर्भूत आहेत. मेंटेनन्स चार्जेसमध्ये प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल यांसारख्या गोष्टी अंतर्भूत असतात. फ्लॅट विकत घेणाऱ्याने असे मेंटेनन्स चार्जेस दिले नाहीत तरीसुद्धा बिल्डर ॲग्रीमेंट रद्द करू शकतो किंवा टर्मिनेट करू शकतो. अशा नोटीसमध्ये दिलेल्या विहित मुदतीत जर फ्लॅट विकत घेणाऱ्याने नोटीसमध्ये उल्लेख केलेल्या बाबींची पूर्तता केली नाही तर बिल्डर ॲग्रीमेंट रद्द करू शकतो किंवा टर्मिनेट करू शकतो. अशा पद्धतीने बिल्डरने ॲग्रीमेंट रद्द केले किंवा टर्मिनेट केले तर 30 दिवसांच्या आत बिल्डरने फ्लॅट परचेसरकडून घेतलेली रक्कम फ्लॅट परचेसरला माघारी देणे बंधनकारक आहे. अशा पद्धतीने रक्कम माघारी देताना बिल्डरला कोणतेही व्याज देण्याची गरज नाही. अशा पद्धतीने रक्कम माघारी देताना बिल्डर नुकसान भरपाई किंवा लिक्विडेटेड डॅमेजेस वजा करून उर्वरित रक्कम माघारी देऊ शकतो. अशी नुकसान भरपाई किंवा लिक्विडेटेड डॅमेजेस सर्वसाधारणपणे 10% असतात. आता प्रश्न असा येतो की अशी नुकसान भरपाई किंवा लिक्विडेटेड डॅमेजेस वजा करण्यामागचे प्रयोजन काय? ते असे की फ्लॅट विकत घेणाऱ्याने फ्लॅट बुक केल्यापासून ते फ्लॅटचे ॲग्रीमेंट रद्द होईपर्यंत जो कालावधी गेला त्यामध्ये बिल्डर इतर कोणालाही तो फ्लॅट विकू शकला असता. त्यामुळे अशा पद्धतीने ॲग्रीमेंट रद्द झाल्यामुळे किंवा टर्मिनेट झाल्यामुळे बिल्डरचे नुकसान होते. जे ॲग्रीमेंट रद्द होते ते 2 प्रकारे रद्द होते. पहिला प्रकार टर्मिनेशन आणि दुसरा प्रकार कॅन्सलेशन डीड. आता आपण पाहूया टर्मिनेशन लेटर आणि कॅन्सलेशन डीड मधील फरक काय. जेव्हा बिल्डर आणि फ्लॅट विकत घेणारा दोघेही ॲग्रीमेंट रद्द करण्याबाबत राजी असतात तेव्हा दोघांच्या संमतीने कॅन्सलेशन डीड बनते. कॅन्सलेशन डीडवर बिल्डर आणि फ्लॅट विकत घेणारा दोघांच्या सह्या असतात. पण जेव्हा ॲग्रीमेंट रद्द करण्याबाबत दोन्ही पार्टी राजी नसतात तेव्हा एक पार्टी दुसऱ्या पार्टीला टर्मिनेशन लेटर देते. इथे समजावून घेण्याची गोष्ट अशी की कॅन्सलेशन डीडवर दोन्ही पक्षकारांच्या सह्या असतात आणि टर्मिनेशन लेटरवर फक्त एका पक्षकाराची सही असते. कॅन्सलेशन डीडचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असते. हे झालं कॅन्सलेशनबाबत. आता आपण पाहूया डिफेक्ट लायबिलिटी. आता डिफेक्ट लायबिलिटी म्हणजे नक्की काय? आता आपण जाणून घेऊया रेरा कायद्यातील डिफेक्ट लायबिलिटीच्या तरतुदीविषयी. बिल्डरकडून बांधकामाबाबत काही त्रुटी राहिल्या असतील तर अशा बाबींचा समावेश डिफेक्ट लायबिलिटीमध्ये होतो. फ्लॅटचा ताबा दिल्यापासून 5 वर्षापर्यंत कधीही अशा त्रुटींबाबत बिल्डरकडे नोटीसद्वारे कळवले जाऊ शकते. त्यानंतर बिल्डरने अशा त्रुटी दुरुस्तीद्वारे किंवा इतर मार्गाने संपुष्टात आणल्या पाहिजेत.
जर अशा त्रुटी दुरुस्त करण्यासारख्या नसतील तर बिल्डरने त्याबद्दल नुकसान भरपाई दिली पाहिजे. आता आपण जाणून घेऊ कन्व्हेन्सबद्दल. ज्या जमिनीवर सोसायटीची बिल्डिंग उभी असते त्या जमिनीचा कन्व्हेन्स बिल्डरने सोसायटीच्या नावे करून देणे बंधनकारक असते. कधीकधी बिल्डर कन्व्हेन्सच्या ऐवजी लीज डीड सोसायटीच्या नावे करून देतो. आता आपण जाणून घेऊया लीज डीड कधी होते. सर्वसाधारणपणे सोसायटीची बिल्डिंग जर सरकारी मालकीच्या जमिनीवर उभी असेल तर अशा जमिनीची लीज डीड सोसायटीच्या नावे होते. उदाहरणार्थ, सिडको जेव्हा हाऊसिंग प्रोजेक्ट करते तेव्हा सिडको संबंधित जमिनीची लीज डीड सोसायटीच्या नावे करते. जर बिल्डर कन्व्हेन्स करून देत नसेल तर 3 ठिकाणी दाद मागता येते. पहिला रेरा ऑथॉरिटीकडे, दुसरा कंझ्युमर कोर्टात आणि तिसरी दाद मागण्याची जागा म्हणजे डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. वरील तिन्ही पर्यायांपैकी सर्वात जलद निकाल डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये मिळू शकतो. कंझ्युमर कोर्टात कन्व्हेन्सच्या ऑर्डरसोबत प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावे करून देण्याचीही ऑर्डर मिळू शकते. डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावे करून देण्याची ऑर्डर मिळत नाही. तरी पण माझ्या मतानुसार कन्व्हेन्ससाठी डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये दाद मागणे जास्त चांगले. कारण डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये वेळ कमी लागतो आणि डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज मार्फत मिळालेल्या कन्व्हेन्स CLOमध्ये जाऊन सोसायटी स्वतःच्या नावे करून घेऊ शकते. त्यामार्फत प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावे करून घेऊ शकते. अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट सब रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज मार्फत कन्व्हेन्स व प्रॉपर्टी कार्ड प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ कंझ्युमर कोर्टातून लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी असू शकतो. जेव्हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज सब रजिस्ट्रार मार्फत कन्व्हेन्स आणि प्रॉपर्टी कार्ड प्राप्त केले जाते तेव्हा कधीकधी बिल्डर व पूर्वीचे जमीन मालक यांच्यातील दस्तावेज रजिस्टर नसतात किंवा अशा दस्तावेजांची स्टॅम्प ड्युटी भरलेली नसते. अशा वेळी अशा रजिस्टर नसलेल्या दस्तावेजांची स्टॅम्प ड्युटी कन्व्हेन्स रजिस्टर करताना सोसायटीला भरावी लागू शकते. पण अशा केसेस फार तुरळक असतात आणि जरी सोसायटीने अशा रजिस्टर नसलेल्या दस्तावेजांची स्टॅम्प ड्युटी भरली तरी सोसायटी ती स्टॅम्प ड्युटी नंतर बिल्डरकडून वसूल करू शकते. पण कधीकधी कोर्टात दाद मागून सुद्धा कन्व्हेन्स प्राप्त करण्यात अडचणी येऊ शकतात. SRA सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये कन्व्हेन्स प्राप्त करण्याबाबत अडचणी येऊ शकतात. मोठ्या प्रोजेक्टमध्ये पहिल्या बिल्डिंगचे बांधकाम झाल्यानंतर 30 किंवा 40 वर्षांनीही शेवटच्या बिल्डिंगचा प्लॅन अप्रूव्ह होऊ शकतो. जोपर्यंत शेवटच्या बिल्डिंगचा प्लॅन अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत शेवटच्या बिल्डिंगचा बिल्टअप एरिया माहीत पडत नाही. कन्व्हेन्स करताना प्लॉटवर उभ्या असलेल्या सर्व बिल्डिंगच्या बिल्टअप एरियाच्या प्रमाणात संबंधित प्लॉटचे तुकडे पाडले जातात आणि अशा प्रत्येक विभक्त तुकड्याचा कन्व्हेन्स संबंधित बिल्डिंगच्या नावे केला जातो. पण जर बिल्डिंग बांधल्यानंतर 30 ते 40 वर्षांनी शेवटच्या बिल्डिंगचा प्लॅन अप्रूव्ह होत असेल तर असे 30 ते 40 वर्ष शेवटच्या बिल्डिंगचा बिल्टअप एरिया माहीत पडत नाही. त्यामुळे पहिल्या बिल्डिंगचा कन्व्हेन्स करण्यासाठी शेवटच्या बिल्डिंगचा प्लॅन पास होण्याची वाट पाहावी लागू शकते आणि कन्व्हेन्स अभावी पहिल्या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंटचे काम तोपर्यंत रखडू शकते. जर एखादा बिल्डर त्याचा प्रोजेक्ट रेराच्या वेबसाईटवरती रजिस्टर न करता त्यामधील फ्लॅट विकत असेल तर किंवा फ्लॅटचे बुकिंग घेत असेल किंवा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल तर अशा प्रोजेक्टच्या एस्टिमेटेड कॉस्टच्या 10% पर्यंत पॅनल्टी अशा बिल्डरला लागू शकते. महाराष्ट्रातील अशा रजिस्टर केलेल्या
रिअल इस्टेट प्रोजेक्टचे डिटेल तुम्ही रेराच्या वेबसाईटवरती पाहू शकता. जर बिल्डरने रेराच्या वेबसाईटवरती त्याच्या प्रोजेक्टबद्दल चुकीची माहिती दिली असेल तर अशा बिल्डरला त्याच्या प्रोजेक्टच्या एस्टिमेटेड कॉस्टच्या 5% पर्यंत पेनल्टी लागू शकते. जर एखादा रिअल इस्टेट एजंटने रेरा ऑथॉरिटीच्या ऑर्डरचे पालन केले नाही तर संबंधित फ्लॅटच्या एस्टिमेटेड कॉस्टच्या 5% पर्यंत पेनल्टी अशा रिअल इस्टेट एजंटला लागू शकते. जर एखाद्या फ्लॅट विकत घेणाऱ्याने रेरा ऑथॉरिटीच्या ऑर्डरचे पालन केले नाही तर संबंधित फ्लॅटच्या एस्टिमेटेड कॉस्टच्या 5% पर्यंत पेनल्टी अशा फ्लॅट विकत घेणाऱ्याला लागू शकते. जर बिल्डरने ठरलेल्या तारखेपर्यंत फ्लॅटचा ताबा फ्लॅट विकत घेणाऱ्याला दिला नाही तर फ्लॅटचा ताबा देईपर्यंत फ्लॅट विकत घेणाऱ्याने दिलेल्या सर्व इन्स्टॉलमेंटवरती बिल्डरला व्याज द्यावे लागू शकते. आता आपण जाणून घेऊया रेरा कायद्यानुसार व्याज कसे आकारले जाते. शक्यता 1. जर फ्लॅट विकत घेण्याचा करार बिल्डरच्या चुकीमुळे रद्द करावा लागला असेल तर बिल्डरला फ्लॅट विकत घेणाऱ्याला व्याज द्यावे लागते. आता प्रश्न येतो की असे व्याज किती असते. सर्वसाधारणपणे स्टेट बँकेचे फिक्स्ड डिपॉझिटवर ज्या दराने व्याज देते त्याला अधिक 2 ज्या दराने बिल्डरला फ्लॅट विकत घेणाऱ्याला व्याज द्यावे लागते. उदाहरणार्थ 2017 साली स्टेट बँकचे फिक्स्ड डिपॉझिट अंदाजे 8% व्याज द्यायची. ते 8% अधिक 2% म्हणजे एकूण 10%, अर्थात 2017 साली अंदाजे 10% दराने बिल्डरला फ्लॅट विकत घेणाऱ्याला व्याज द्यावे लागू शकले असते. आता आपण दुसरी शक्यता पाहू. जर फ्लॅट विकत घेण्याचा करार फ्लॅट विकत घेणाऱ्याच्या चुकीमुळे रद्द करावा लागला असेल तर बिल्डरला फ्लॅट विकत घेणाऱ्याला काहीही व्याज द्यावे लागत नाही. आता आपण तिसरी शक्यता पाहू. जर बिल्डरने फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेपेक्षा उशिराने दिला तर बिल्डरला फ्लॅट विकत घेणाऱ्याला व्याज द्यावे लागते. आता आपण चौथी शक्यता पाहू. जर फ्लॅट विकत घेणाऱ्याने इन्स्टॉलमेंट वेळेत बिल्डरला दिल्या नाहीत तर फ्लॅट विकत घेणाऱ्याला बिल्डरला व्याज द्यावे लागेल. कधीकधी असे होते की फ्लॅट विकत घेणारा बिल्डरला रॉ फ्लॅटचा ताबा मागतो. आता रॉ फ्लॅट म्हणजे काय ते बघूया. रॉ फ्लॅट म्हणजे ज्या फ्लॅटचे प्लंबिंग, लाईट कनेक्शन, टाईल्स, किचनचे काम झालेले नसते. मग प्रश्न असा येतो की फ्लॅट विकत घेणारा अशा रॉ फ्लॅटचा ताबा का मागतो. कारण बिल्डर बाकीच्या फ्लॅटमध्ये ज्या प्रकारचे मटेरियल प्लंबिंगसाठी, लाईट कनेक्शनसाठी, टाईल्ससाठी, किचनसाठी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे मटेरियल एखाद्या फ्लॅट विकत घेणाऱ्याला हवे असते. म्हणून असा फ्लॅट विकत घेणारा बिल्डरला रॉ फ्लॅटची मागणी करतो. पण रॉ फ्लॅटचा ताबा देणे बिल्डरच्या हिताचे नसते. कारण रॉ फ्लॅटला ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र नसते. आता आपण पुढे बघूया. एखाद्या जमीन मालकाने स्वतःच्या जमिनीवर बिल्डिंग बांधून त्यातील फ्लॅट विकले तर संबंधित जमिनीचा कन्व्हेन्स संबंधित सोसायटीच्या नावे करून देणे ही एक औपचारिकता असते. म्हणजे जमीन मालकाने जमिनीवर बिल्डिंग बांधून झाल्यावर सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स करून देणे बंधनकारक असते. परंतु काही जमीन मालकांना जमिनीची मालकी हक्क कायमस्वरूपी त्यांच्याकडेच राहावा असे वाटत असते. मग असे जमीन मालक कधीकधी स्वतःच्या वारसदारांची मिळून एक कंपनी बनवतात. अशी कंपनी ही संबंधित जमिनीची मालक बनते. अशी कंपनी फ्लॅट न विकता फ्लॅटचे लीज अँड लायसन्स ॲग्रीमेंट बनवते. अशा पद्धतीमध्ये जमीन मालकांना व त्याच्या वारसदारांना फ्लॅट विकल्यावर जसे एक गट्टा पैसे मिळतात तसे पैसे मिळत नाहीत,
तर टप्प्याटप्प्याने थोडे थोडे पैसे मिळत राहतात. तसे बघितले तर एक गट्टा मिळालेला पैसा जास्त काळ टिकत नाही, तर खर्च होऊन जातात. मात्र टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या पैशांचा लाभ भावी पिढ्यांना सुद्धा होतो. बिल्डरला सर्व प्रकारचे प्रोजेक्ट हे रेराच्या वेबसाईटवर रजिस्टर करावे लागतात. पण याला काही अपवाद आहेत. ते अपवाद कोणते? पहिला अपवाद, ज्या जमिनीवर बिल्डिंग उभी आहे त्या जमिनीचा एरिया 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त नसेल तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट रेराच्या वेबसाईटवर रजिस्टर करायची गरज बिल्डरला नाही. दुसरा अपवाद, ज्या प्रोजेक्टमध्ये एकूण फ्लॅटपेक्षा जास्त फ्लॅटचे बांधकाम होणार नसेल असे प्रोजेक्ट बिल्डरला रेराच्या वेबसाईटवर रजिस्टर करायची गरज नाही. आता आपण पुढे पाहूया. मुंबईमध्ये बांधकाम सुरू करण्याआधी IOD किंवा IOA घ्यावे लागते. IODमध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर CC मिळते. CC मिळाल्यानंतर बांधकामाला सुरुवात करता येते. रेरा कायद्याच्या सेक्शन 4 सब क्लॉज 2 नुसार बिल्डरला त्याचा प्रोजेक्ट रेराच्या वेबसाईटवर रजिस्टर करताना खालील डॉक्युमेंट्स इन्क्लोज करावे लागतात. बिल्डरला रेराच्या वेबसाईटवरती बिल्डरच्या कंपनीचे किंवा एंटरप्राइजेस यांचे नाव व रजिस्टर ॲड्रेस यांचा तपशील द्यावा लागतो. तसेच बिल्डरला त्याचे एंटरप्राइजेस हे कोणत्या प्रकारचे आहेत, म्हणजे कंपनी आहे की पार्टनरशिप फर्म आहे की सोसायटी आहे की प्रोप्रायटरशिप आहे याचा तपशील द्यावा लागतो. तसेच बिल्डरला त्याचे नाव व फोटो रेराच्या वेबसाईटवर द्यावे लागतात. त्या व्यतिरिक्त बिल्डरने मागील 5 वर्षात किती प्रोजेक्ट पूर्ण केले त्याचा तपशील द्यावा लागतो. तसेच मागील 5 वर्षातील किती प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्याचा तपशील त्याच्या करंट स्टेटससह द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त अशा प्रोजेक्टमध्ये काही उशीर झाला असल्यास त्याचा तपशील बिल्डरला द्यावा लागतो. तसेच अशा प्रोजेक्टबद्दल काही कोर्ट केस असतील तर त्याचा तपशील द्यावा लागतो. आणि प्रोजेक्टच्या जमिनीबद्दल व प्रलंबित असलेल्या देयकांबाबत तपशील द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त प्रोजेक्ट ॲप्रूव्ह झालेल्याच्या सर्टिफिकेटचा तपशील द्यावा लागतो. जर प्रोजेक्ट अनेक फेजमध्ये पूर्ण होणार तर अशा प्रत्येक फेजचे ॲप्रुव्हलच्या सर्टिफिकेटचा तपशील द्यावा लागतो. तसेच सँक्शन प्लॅन आणि लेआउट प्लॅनचा तपशील द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त अग्निशमनाच्या फॅसिलिटी, पिण्याचे पाण्याची फॅसिलिटी, आपत्कालीन मार्ग इत्यादीचा तपशील द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त बिल्डर प्रोजेक्टच्या लोकेशन प्लॅनचा तपशील द्यावा लागतो. प्रोजेक्टच्या जमिनीवरच्या बाउंड्रीज कशा कशाला भिडल्या आहेत त्याचा तपशील अक्षवृत्त व रेखावृत्तासह द्यावा लागतो. तसेच फ्लॅटच्या अलॉटमेंट लेटर ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट रेराच्या वेबसाईटवर द्यावा लागतो. तसेच त्या प्रोजेक्टमध्ये किती फ्लॅट आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत आणि अशा सर्व फ्लॅटचा कार्पेट एरिया यांचा तपशील रेराच्या वेबसाईटवर द्यावा लागतो. त्या व्यतिरिक्त बाल्कनीचा एरिया, व्हरांड्याचा एरिया किती, ओपन टेरेसचा एरिया किती याचा तपशील रेराच्या वेबसाईटवर द्यावा लागतो. प्रोजेक्टमध्ये किती गॅरेजेस विक्रीस उपलब्ध आहेत त्याचा तपशील गॅरेजच्या एरियासह रेराच्या वेबसाईटवर द्यावा लागतो. रेरा कायद्यानुसार गॅरेज विकता येतात. यापूर्वीच्या मोफा कायद्यानुसार गॅरेज विकता येत नसत. याचे कारण, जेव्हा मोफा कायदा अस्तित्वात आला तेव्हा लोकांकडे कारची संख्या फार कमी होती, त्यामुळे कार पार्किंग ही फार मोठी समस्या नव्हती. पण आत्ताच्या काळात कारची संख्या
फार वाढली आहे, त्यामुळे कार पार्किंग ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे रेरा कायद्यानुसार गॅरेज विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बिल्डरला त्याच्या रिअल इस्टेट एजंटचा नाव व ॲड्रेसचा तपशील रेराच्या वेबसाईटवर द्यावा लागतो. बिल्डरचे आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर, स्ट्रक्चरल इंजिनियर यांचा तपशील त्यांच्या नाव व पत्त्यासह रेराच्या वेबसाईटवर द्यावा लागतो. त्याशिवाय बिल्डरला एक ॲफिडेविट रेराच्या वेबसाईटवर द्यावे लागते. त्या ॲफिडेविटमध्ये असे नमूद केले असते की बिल्डरकडे प्रोजेक्टच्या जमिनीचा कायदेशीर मालकी हक्क आहे. त्याशिवाय प्रोजेक्टचे किंवा प्रोजेक्टच्या एखाद्या फेजचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याचा तपशील त्या ॲफिडेविटमध्ये असावा लागतो. आता इथे रेरा कायद्याविषयी अजून थोडीशी माहिती सांगायची बाकी आहे, ती आपण पुढल्या भागात पाहूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा.